पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। सब संतन की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। न चमत्स्तानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्, भूतवृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोजतेजं स्फुरति प्रदेशं। विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी श्री ज्ञानेश्वरी या फेसबुक पेजवरती प्रवचन रूपी सेवेकरिता माझ्या वाटेला आलेला श्लोक ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातला 5व्या क्रमांकाचा, नचमत्स्थानी भूतानी पश्य मे योगमैश्वरम। प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांची माफी मागेन, दिलगिरी व्यक्त करेन। प्रवचनाची वेळ 6ची होती, पण रेंज प्रॉब्लेममुळे मी ऑनलाईन येऊ शकले नाही। तरी आता इथून पुढे मी माझी प्रवचन सेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तसं पाहिलं तर विषय फार अवघड आहे आणि मला ज्या वेळेला समजलं की प्रवचन करायचं ती वेळही फार कमी होती, पण या कमी वेळामध्ये माझ्या अल्पबुद्धीला जेवढं काही सुचलं तेवढं तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा नक्कीच असेल। ज्ञानेश्वरीतला प्रत्येक शब्द, गीतेतला प्रत्येक शब्द बघायला गेलं तर दिसतो फार एवढासा, पण जर अर्थ करायला गेलं तर त्याचा अर्थ मी म्हणेन आकाशापेक्षाही मोठा आहे। काही वेळेस आपण आकाशही किंवा पाणी समजा आपण मोजू शकतो, इतकं मिलीलीटर पाणी आहे, इतकं आकाशाची व्याप्ती एवढी आहे, पण ज्ञानेश्वरी जेव्हा आपण समोर घेतो, ज्ञानेश्वरी जेव्हा हाताळतो, ज्ञानेश्वरी जेव्हा वाचायला लागतो, तेव्हा एक एक शब्द वाचायला लागतो आणि कळतं, आधी दिसतं अरे एवढं आहे, अरे एवढं आहे, एवढं 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 करत ते एवढं कधी होऊन जातं तेच आमच्या लक्षात येत नाही। आणि अशा ज्ञानेश्वरी मधला जो राजयोग सांगितला, जे ज्ञानेश्वरीचं आपण म्हणतो, ज्ञानेश्वरीचा आपण म्हणू एक आत्मा म्हणू आपण ज्याला, त्या अध्यायाला असा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, आणि त्यातही ज्यामध्ये कल्पनेचं, मायेचं, अविद्येचं हे सगळं वर्णन, असा एवढा मोठा श्लोक या अल्पमती बालकाच्या वाट्याला आला आणि तो मला तुमच्या समोर निरूपण करायचा आहे। पण निरूपण करायचा म्हणजे आता काय निरूपण करायचं, तर जेवढं मला येईल तेवढं किंवा जेवढं मला समजेल तेवढं, कारण तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात, माझ्यापेक्षा नक्कीच जास्त ज्ञानी आहात, त्यामुळे जर या बालकाचं काही चुकलं तर ती चूक तुम्ही नक्कीच पोटात घ्याल। तर माऊली अध्यायात आपल्याला या श्लोकाचा भावार्थ जर आपण पाहिला की भगवंत जेव्हा अर्जुनाला
सांगतायत की ही सर्व भूत म्हणजे माझीच रूप आहेत, किंवा तुला हे जे दिसतंय, आपण म्हणतो की सर्वांमध्ये परमेश्वर आहे, कुठलीही वस्तू घ्या त्यात भगवंतच आहे. तर हेच जेव्हा भगवंत अर्जुनाला समजावतायत, तेव्हा ते समजावताना ते सांगतायत की तू जर पाहायला गेलास तर मी भूतांच्या ठिकाणी आहे, आणि जर पाहायला गेलास तर भूतांच्या ठिकाणी नाही सुद्धा आहे. हे म्हणजे फार जरासं असं वेगळं आणि किचकट प्रकरण आहे. म्हणजे कसं, आपण म्हणू शकतो की त्याला माऊलींनी अनेक दृष्टांत दिलेत, कारण माऊलींची खासियत असते म्हणा, किंवा आपली ज्ञानेश्वरीच त्यासाठी आहे. एकेका श्लोकासाठी इतक्या ओव्या दिल्या, एक एक श्लोक समजवण्यासाठी इतके दृष्टांत दिले की तो दृष्टांत साधकाला समजलाच पाहिजे. पण झालं असं, माऊलींनी साधकांसाठी ज्ञानेश्वरी लिहिली खरी, पण आमच्यासारखे अल्पमती अल्पबुद्धी साधक माऊलींनी एवढं सोपं करून सांगितलं तरी आमचा काही ते पचनी पडायला तयार नाही, आम्हाला काही ते समजायला तयार नाही. एवढं त्यांनी दिलं तरी आम्ही म्हणतो नाही, ही जरा अवघड आहे, काहीतरी अजून सोपं पाहिजे होतं की ते आम्हाला समजेल असं. हे आमच्यासाठी फार अवघडच आहे, कारण ते माऊलींनी समजावलं आहे. वास्तविक पाहिलं तर संतांची भाषा आपल्याला वाटते फार सोपी, संतांनी आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगितल्या, पण आमची बुद्धी इतकी जड आहे. जड मी यासाठी म्हणेन कारण मी प्रत्येक वेळेस एक वाक्य नेहमी सांगते, कारण मानवी बुद्धीला काही लिमिटेशन्स आहेत. त्या लिमिटेशन्स, आपण म्हणतो की आम्ही प्रगती केली, आम्ही विज्ञान युगातले आहोत, पण मानवी बुद्धीला ज्या लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशन्स नुसार जर विचार करायला गेलं तर जी संतांची बुद्धिमत्ता आहे, संतांनी ज्या कालखंडात त्यांना जे अपेक्षित आहे त्यांच्या मनातल्या कल्पनानुसार जे काही त्यांनी उतरवलं ते सगळंच किंवा त्याच अनुषंगाने त्याच अर्थाने मानवी बुद्धीतून बाहेर पडेलच असं नाही. त्यांना जो अपेक्षित अर्थ असेल तो आपल्या बुद्धीतून बाहेर पडेलच असं नाही. तरी सुद्धा संतांच्या या खोल वाङ्मयावरती बोलण्याचा एक प्रयत्न म्हणा, किंवा आपण म्हणूया हे संत वाङ्मय हा अथांग सागर आहे, आणि या सागराच्या किनाऱ्याची जी वाळू आहे ना, त्या वाळूतला एक कण आपण आहोत, आणि हा कण सुद्धा त्या कणाला सुद्धा वाटतं नाही रे, कोणाच्या तरी पायाला चिटकून का होईना मी सागरापर्यंत जाऊन पोहोचेन, त्या सागराची ती व्यापकता आहे ती मला प्राप्त होईल. छोटासा झरा असतो, छोटासा ओहळ असतो, त्याला वाटतं की आपणही कधीतरी सागराकडे जावं, त्याला जाता येत नाही, मग तो संगत करतो नदीची. मग जेव्हा छोटासा झरा ओढ्याची संगत करतो, ओढा नदीची संगत करतो, आणि नदी जेव्हा एक व्यापक स्वरूप घेऊन पुढे पुढे चालत राहते, तेव्हा तिला एक एक क्षणी कधीतरी सागराची प्राप्ती होते. मग तशी प्राप्ती, आपण म्हणजे एक झरा आहोत, तशी प्राप्ती आम्हालाही आमच्या आयुष्यात कधीतरी व्हावी. मग त्यासाठी ही सगळं संत वाङ्मय, की ते नाही समजलं तरी चालत चालत कधीतरी समजेल, ही आमची एक कल्पना. हे सांगण्याचं कारण काय, आपल्याला आता कल्पनेवरतीच बोलायचंय. तसं पाहिलं तर कल्पना, माया हे सगळे खूप खोल विषय आहेत. बोलायला गेलं तर फार सोपंही नाही, आणि पाहायला गेलं तर व्याख्या फार साध्या सोप्या आहेत. कल्पना म्हणजे काय, माया म्हणजे काय, या गोष्टी जर पाहायला गेल्या तर कल्पना आणि माया हे म्हणजे अज्ञानाचं एक स्वरूप, किंवा ज्या काही मिथ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे माया. माया काय करते, ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या लपवून ठेवून ज्या खोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या समोर दाखवण्याचं काम करते. म्हणजे काय, आता आपल्याला माहितीये हा संसार म्हणजे अशाश्वत आहे, संसार म्हणजे खोटा आहे, परमात्मा सत्य आहे, परमात्मा नित्य आहे, परमात्म तत्व हे आनंद देणार आहे. तरी सुद्धा आपल्या मनुष्यांना संसारामध्ये जास्ती रस वाटतो. का वाटतो, कारण आपण एका मायेने पांघरलो गेलेलो आहोत की संसार आनंददायी आहे, संसार सत्य आहे, संसार नित्य आहे, संसार शाश्वत आहे, हे जे आपल्याला सांगते ती माया. मग आपल्याला वाचून हे माहितीये की संसार खोटा आहे, पण आपल्याला दिसतं जे काय दिसतं की संसार खरा आहे, तीच माया. माया आपल्या रोजच्या व्यवहारात आहे. आता बघा, इंटरनेटची जी माया आहे त्या मायामुळे यायला लेट झालं, इंटरनेटचं मायाजाळ, त्याच्यामुळे आपल्या समोर यायला विलंब झाला. ही जी माया आहे ही माया तयार कशामुळे होते, तर ती माया तयार होते आपल्या कल्पनेमुळे. आता ही कल्पना म्हणजे नेमकं काय, ही कल्पना स्वरूप आहे मनाचं, आणि मनाचं स्वरूप आहे त्यामुळे ते निश्चितच नित्य तर नाही, शाश्वत तर अजिबात नाही, आणि आनंददायी तर त्याहूनही नाही. बरं, ही कल्पना करते काय, कल्पना आपल्या बुद्धीला वेगवेगळे विचार करण्यास भाग पाडते.
करते. नवे नवे तर बुद्धीचे जे काही वेगवेगळे विचार, त्याचे तरंग जे काही तयार होतात, त्यातूनच या कल्पनांचा उदय होतो. मग या कल्पना आपण मायेच्या आवरणामुळे सत्य मानू लागतो. आणि या कल्पना का एकदा जर सत्य मानायला लागलो, तर या कल्पना सत्य मांडता मांडता जे सत्य आहे त्याचाच आपल्याला कधीतरी विसर पडायला लागतो आणि आपली वाटचाल नकळत असत्याकडे होते, अशाश्वताकडे होते, अनित्याकडे होते. आणि जो नित्य नूतन परमात्मा आहे, भगवंत आहे, त्याच्या प्राप्तीपासून आपण वंचित राहतो. मग आपण मानतो सत्य कशाला? आपण मानतो सत्य संसाराला, आपण मानतो सत्य दिसणाऱ्या वस्तूंना. मग या दिसणाऱ्या वस्तूंना सत्य मानताना या सर्व दिसणाऱ्या वस्तूंमध्ये सुद्धा भगवंत आहे ही जाणीव जर आपल्या मनात असेल, तर आपण आणि परमात्मा या दोन गोष्टी वेगळ्या राहणार नाहीत. कल्पना आहे, मान्य आहे. आता माझ्या समोर मोबाईल आहे, स्टँड आहे, इतर ग्रंथ आहे, इतर काही लोक आहेत, या सगळ्या कल्पना आहेत का? नाही. अमृतानुभवामध्ये तर माऊलींनी फार सुंदर भाषा वापरली. मी तेवढी तज्ञ नाही आणि ते आपल्याला सांगावं इतकी मी ज्ञानीही नाही, पण तरी सुद्धा त्यात अमृतानुभवामध्ये माऊलींनी हे ज्ञान, अज्ञान, विद्या, अविद्या या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित समजावून सांगितल्यात. माणूस समोर दिसतो ना, मग तो माणूस आहे हे म्हणायचंच नाही का? कारण तुमचं म्हणणं काय आहे की ज्या वस्तू समोर दिसतायत त्या सत्य असतीलच असं नाही. कारण परमात्मा सोडून इतर कोणतीही गोष्ट सत्य नाही, इतर कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. मग यावेळेस या गोष्टी आम्ही सत्य मानाव्या की न मानाव्या? आमच्या डोळ्याला दिसणारी वस्तू ही ती वस्तू असेलच असं नाही. याकरता माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिलेत. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे गाडगे याचे निगती कोंब, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. किंवा त्यांनी समुद्राच्या पाण्याचं उदाहरण दिलंय. आपण म्हणतो घागरी, मडकं हे सगळं मातीपासून तयार झालंय. पहा, आता बघायला गेलं तर जोपर्यंत त्या कुंभाराच्या बुद्धीतून काही बाहेर येत नाही, तोपर्यंत ते वेगवेगळे आकार तयार होऊ शकत नाही. समोर मातीचा गोळा घेऊन बसा, त्याचा माठ घडवायचा आहे, त्याची फुलदाणी घडवायची आहे, का छानशी एखादी देवाची मूर्ती घडवायची आहे, हे डोक्यात कोणाच्या येतं? कुंभाराच्या डोक्यात येतं. पण जोपर्यंत त्याच्याच डोक्यात कल्पना नसेल, तो काय बनवेल? काहीच बनवणार नाही. पण हे सांगताना माऊलींनी कसं सांगितलं? माऊलींना सांगायचं की प्रत्येकामध्ये भगवंत आहे. मग प्रत्येकामध्ये भगवंत आहे हे सांगताना त्याचं मूळ स्वरूप काय आहे हे सांगताना माऊलींनी ओवी दिली आहे की हे जे काही घडे गाडगे आहेत हे काही जमिनीतून तयार होऊन येत नाही ना, कोणीतरी त्याला तयार करणारा आहे ना. ही कोणाची तरी कल्पना चालते की हे बाबा असं केलं पाहिजे, असं केल्याने असं होऊ शकतं. ही कल्पना जो व्यक्ती करतोय तो कुंभार आहे. मग तो कुंभार काय करतो? मातीचा गोळा समोर घेतो, त्याला घडवतो. तो घडवताना त्याला आकार कसा द्यायचा, कसं थापटायचं, ते माती मिसळताना त्यात पाणी किती घातलं पाहिजे, किती प्रमाणात ती माती पातळ केली पाहिजे, किती प्रमाणात तो गोळा झाला पाहिजे की जेणेकरून त्याला गोल फिरवता येईल, आकार देता येईल, या सगळ्या गोष्टीची तो कल्पना करतो. मग या ठिकाणी कल्पना चुकीची आहे असंही म्हणता येत नाही, कल्पना जी मिथ्या कल्पना असंही म्हणता येणार नाही. कारण कल्पनेला जर मिथ्या म्हणावं तर कल्पना केल्याशिवाय एखादा आकार पूर्णत्वास येऊ शकत नाही. मग प्रत्येक वेळेसच ही कल्पना चुकीची आहे का? प्रत्येक वेळेसच ही कल्पना बरोबर आहे का? नाही. तर जी जी वस्तू जशी जशी येत जाईल त्याप्रमाणे जी बदलते, मग बदलते. कल्पना ही बदलणारीच आहे, कल्पना ही सतत बदलतच असते. का? तुम्ही आत्ता कल्पना करा ना, आता फक्त कल्पना करा. असं म्हटलं की आपलं मन पहा, मी अजून कल्पना काय करायची हेही सांगितलं नाही, पण तरी सुद्धा लगेच तुमची मन काय कल्पना करावी लागतील या कल्पनेने कल्पनेत रममाण झाली. तर ही कल्पना लगेच आपण केली की आपल्याला काहीतरी कल्पना करायची, ही सुद्धा एक कल्पनाच आहे ना. मग या कल्पनेने सुद्धा आपल्याला वेड लावलं. तर अशा अनेक कल्पना आपण दिवसभरात करतो, पण सगळ्या सत्यात येतात का? येत नाहीत. आपण आज कल्पना केली की मी आज 4 चाकीमध्ये मुंबईला गेलो, तिथून हेलिकॉप्टर मध्ये बसलो आणि पुन्हा माझ्या घरी आलो. ही फक्त कल्पनाच राहिली, ती सत्य झाली का? नाही. कारण त्यासाठी आपल्याकडे आधी 4 चाकी असावी लागेल. बरं, 4 चाकी जरी असली तरी मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी जे डिझेल घालावं लागेल ते घालण्या इतकं पैसे आपल्या जवळ लागतील. बरं, ते पैसे जरी असले तरी आपण ज्या तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला ड्रायव्हिंग करता आली पाहिजे. बरं, जरी ड्रायव्हिंग येत असली
तरी जायचा रस्ता तो विना ट्रॅफिक हवा इथेच अडकून राहिला तर मुंबईला कधी पोहोचणार? बरं, जरी मुंबईला पोहोचलो तर हेलिकॉप्टर तर आपल्याला द्यायला पाहिजे. बरं, जरी कोणी हेलिकॉप्टर दिलं तरी ते हेलिकॉप्टर चालवायचं ज्ञान पाहिजे ना. म्हणजे नुसती कल्पना करून उपयोग नाही, जी कल्पना करू ती कल्पना सत्यात आणता सुद्धा आली पाहिजे, तर त्या कल्पनेला अर्थ आहे, नाहीतर ती कल्पना मिथ्याच आहे. मग आपण पाहत होतो की घडेगाडग्याचं उदाहरण पाहत होतो की माऊलींनी जी कल्पना सांगितली, ही कल्पना कशी आहे की हे जे घडेगाडगे आहेत हे कल्पनेचेच आकार उमटलेले आहेत ना. म्हणजेच बघा, त्यांचे फक्त त्या कल्पना बदलल्या, त्यांचे आकार बदलले म्हणून नावं बदलली, पण तरी सुद्धा त्यातलं जे मूळ तत्व आहे, जे मृत्तिका तत्व आहे, मातीचं जे काही तत्व आहे, ती माती सर्वांमध्ये सारखी आहे. भले त्याचा मोठा माठ बनवू दे, छोटस एखादं मडकं बनवू दे, त्याची फुलदाणी किंवा मूर्ती मगाशीच मी सांगितलं काहीही बनवू दे, पण जे मूळ तत्व आहे ते तत्व तेच राहणार आहे. तसंच परमात्म्याचं आहे. या सृष्टीत कितीही त्याने आकार घेऊ दे ना, कधी तो झाड स्वरूपात आहे, कधी वेली स्वरूपात आहे, कधी प्राणी स्वरूपात आहे, कधी पक्षी स्वरूपात आहे, तर कधी माणूस स्वरूपात आहे. हा कितीही स्वरूपांमध्ये तो असू दे, पण प्रत्येकामध्ये त्या परमात्म्याचा अंश आहे. नव्हे नव्हे आपला जन्मच परमात्म्यापासून आहे. कसं? भगवंत स्वतः सांगतात ना, अहम आदिश्च मध्यम च, मी तुमचा आदी आहे, मी तुमचा मध्य आहे, भूतानाम अंत एवच. भूत हे सर्व जी भूत आहेत, आपलं चिंतन भूतांवर चाललंय ना, चमत्स्तानी भूतानी, ही जी काही भूत आहेत, भूत म्हणजे आपली हॉरर फिल्म मधली भूत नव्हे, तर या संसारामध्ये जेवढ्या काही सजीव वस्तू आहेत, ज्या वस्तू चैतन्य स्वरूप आहेत, त्या सगळ्या ज्या चैतन्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या वस्तू, ज्या चैतन्याच्या अधिपत्याखाली असणारे जीव, ह्या सगळे जीवांना जो चालना देतो किंवा हे सगळे जीव ज्याच्या अधिपत्याखाली राहतात, तो त्या सर्वांमध्ये भरून उरलेलाच आहे ना. आपण सर्व परमात्म्याचेच अंश आहोत. पण पाहायला गेलं तर भगवंत म्हणतात अर्जुनाला, ती जी काही गोष्ट सांगतात, तू पाहायला गेलास ना तर जसं या घड्यागाडग्यांमध्ये तुला माती दिसणार नाही, तू काय म्हणशील, हे मडकं आहे, ही फुलदाणी आहे, हा देव आहे, तू असं म्हणशील, तू असं म्हणणार नाही, ही माती आहे. तसंच तुला संसारात दिसताना हा माणूस आहे, हा प्राणी आहे, हा वृक्ष आहे, हा पक्षी आहे, अशा गोष्टी दिसतील. तू म्हणणार नाहीस हा भगवंताचा अंश आहे. म्हणजे जर तू मला शोधायला गेलास तर मी सापडणार नाही, पण कदाचित कधी कधी न शोधता सुद्धा मी तुला सापडू शकेन. का? भगवंताची रूपच तेवढी अनंत आहेत. किती रूप आहेत या भगवंताची, फार सुंदर म्हटलं गेलंय. अनंता तुला कोण पाहू शके रे, या चर्मचक्षुंनी या अनंताला, अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा तो, या अनंताला या चर्मचक्षुंनी पाहता येत नाही. त्यासाठी ज्ञानचक्षु उघडे ठेवावे लागतात. बरं, हे ज्ञानचक्षु सहजासहजी जागृत होत नाही, कारण चर्मचक्षुंवरची माया ज्ञानचक्षुंना जागृत होऊच देत नाही, म्हणून ते ज्ञानचक्षु जागृत होत नाही. पण एकदा का ते ज्ञानचक्षु जागृत झाले तर एकच गोष्ट उरते, मंदिरात अंतरात तोच नांदता आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. मंदिरात अंतरात, काय सुंदर शब्द आहे. मंदिरात तोच आहे, तोच तुमच्या अंतःकरणात सुद्धा आहे. अंतःकरणातला देव ज्याला आपण पाहण्याचं विसरतो, देवळात शोधायला जातो, ते कशामुळे जातो? आपल्या कल्पनेने. का? आपण घराला मंदिर बनवायचं बघत नाही, पण जो मंदिर आहे ना तिथे जाऊन देवाला शोधायचा प्रयत्न करतो. कधी कधी मंदिरातला देव मंदिरात न भेटता आपल्या घरातही भेटू शकतो. कसा? त्यासाठी आपली कल्पना, आपलं मन तिथे पाहिजे. आपण कल्पना करतो फक्त. का? आपल्याला माहिती होतं का आधी मंदिरात देव आहे? नाही. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या वडीलधारांनी आपल्याला सांगितलं, बाबा रे, हे याला देऊळ म्हणतात, ज्याच्यावरती असा कळस दिसतो, तिथे एक मूर्ती बसवलेली असते, समोर घंटा असते, अशा गोष्टी दिसल्या की त्याला मंदिर म्हणायचं. हे आपल्या वडीलधारांनी आपल्याला समजावून सांगितलं आणि तिथे गेलं की नतमस्तक व्हायचं.
हे जे आपल्याला सांगितलंय तेव्हापासून आपण ते लक्षात ठेवलं, आपण ते फॉलोअप करत आलो. जर आपल्याला कोणी सांगितलंच नसतं की अमुक एका वास्तूला अशी वास्तू दिसली की त्याला मंदिर म्हणायचं, आपण नतमस्तक झालो असतो का? नसतो झालो. जर आपल्याला सांगितलंच नसतं याला मंदिर म्हणतात, आपण म्हटलं असतं का याला मंदिर? आपण नसतं म्हटलं मंदिर. मग या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे मग ही आधी कोणीच्या तरी डोक्यात ती कल्पना आली, ती कल्पना सत्यात उतरली. मग त्यावेळेस कोणी म्हणत नाही ना ही वास्तू आहे. सगळ्या वास्तू सारख्याच आहेत. सगळ्या वास्तू विटा, सिमेंट, वाळू यांच्यापासूनच बनल्या आहेत ना. पण जसा जसा त्याचा आकार बदलतो तशी तशी त्याच्याकडे बघायची दृष्टी बदलते. आणि ती दृष्टी एकदा का बदलली, त्या वस्तूंना वेगळी नावं दिली जातात, त्याच्याबद्दलची भावना वेगळी होत जाते. म्हणून आपण चार भिंती दिसल्या की प्रत्येक गोष्टीला मंदिर म्हणत नाही. काही मंदिर आहेत, काही घरं आहेत, काही मस्जिद आहेत, काही प्रार्थना स्थळ आहेत प्रत्येक धर्मांची. पण आपण त्याला आकारावरून नावं ठेवली. मग हेच भगवंत सांगतायत. आपण काय करतो? आपण फक्त मंदिरात जातो. काही लोक गुरुद्वारामध्ये जातात. का जातात? ती त्यांची कल्पना की आमचा देव मला इथे भेटणार आहे. आपण जर गुरुद्वारात गेलो तर आपल्याला देव मिळणार नाही का? नक्कीच मिळणार आहे. आपण जर इतर कुठल्या प्रार्थना स्थळामध्ये गेलो आपल्याला देव मिळणार नाही का? देव मिळणार आहे. पण आपली ही जी कल्पना आहे ना की मला देव फक्त मंदिरातच मिळणार आहे, या कल्पनेने आपण बांधलो गेलो आहोत आणि कल्पना हेच करते. म्हणून भगवंत सांगताय, तू ही कल्पना टाकून पाहायला गेलास ना तर भूतांच्या ठिकाणी मी कदाचित दिसेलही नाही, तर तू त्या पलीकडे जाऊन पाहिलंस तर मी तुला सापडणारही नाही. तसंच आहे, आपण कल्पनेत अडकलोय. कल्पना ही मनुष्याला बांधण्याचं काम करते, माणसाला बद्ध ठेवण्याचं काम करते. ती माणसाला मुक्त होऊ देत नाही. म्हणून या कल्पनातीत जो भगवंत आहे त्याला जाणून घेण्याचा प्रयास आपल्याला करायचा आहे. मग हा प्रयास कशाने होऊ शकतो किंवा याच्यासाठी हा कल्पनातीत भगवंत कसा पाहायचा आपल्याला हे सांगण्यासाठी मौलींनी घड्यागाड्यांसारखेच आणखी काही दृष्टांत दिलेले आहेत. पाहेबा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी, तो वेढी तयाची या देठी कापड जाहला. जसं मी आता सांगितलं तसं आकारावरून आपण फक्त वेगवेगळं म्हटलं, वेगवेगळं आपण पाहिलं की बाबा याला हे म्हणतात. तसं कापूस आहे, अंगात हे जे कापड घातलंय ते कशापासून बनलंय? ते बनवायला मूळ तत्व काय लागलंय? कापूस लागलाय. पण आपण असं म्हणत नाही ना की मी कापूस घातलाय कापसापासून बनलेलंच हो. पण आम्ही म्हणत नाही आम्ही कापूस घातलाय. मी म्हणेन मी चुडीदार घातलाय, काही म्हणतील आम्ही धोतर घातलाय, काही म्हणतील आम्ही पॅन्ट शर्ट घातलाय, काही म्हणतील आम्ही वन पीस घातलाय. जे जसे नावं देतील तसं, पण ते बनलंय. मूळ तत्व काय आहे त्याचं? कापूस. पण कोणी म्हणत नाही कापूस. तसंच सोन्याचे अलंकार बा माऊलींचे एक एक दृष्टांत, एक एक गोष्ट सोपी करून सांगणारे आहेत. जरी सोने लेणे होऊन घडे, तरी तयाचे सोने पण न मोडे. येर अलंकार हे वरचिलीकडे, येत याचे निभावे. कोणी म्हणतं का? आपण आता सगळं अलंकार आपण घालतो. स्त्री भावच असा आहे की ज्याला अलंकार घातल्याशिवाय चैन पडत नाही, अलंकार दिसला की तो घेतल्याशिवाय चैन पडत नाही. मग जेव्हा आपण सोनाराच्या दुकानात जातो आपण त्याला काय म्हणतो? मला सोनं दाखव असं म्हणतो का? नाही म्हणत. आपण काय म्हणतो? मला कानातलं दाखव, मला गळ्यातलं दाखवा, मला नाकातलं दाखवा, मला बांगड्या दाखवा, मला ब्रेसलेट दाखवा, मला चेन दाखवा. आता सोन्याच्या अलंकारांची नावं घ्यायला गेली तर नावं भरपूर आहेत. ती सांगता सांगता प्रवचनाची वेळच संपून जाईल, इतके अलंकारांचे प्रकार आहेत. मग हे न सांगता मी फक्त थोडक्यात सांगितले, कानातले, गळ्यातले, हातातले, पायातले, नाकातले, सर्व काही इत्यादी इत्यादी. मग हे सर्व अलंकार इथे गेल्यावर आपण असं म्हणत नाही ना की मला सोनं दाखवा. आपण एका स्पेसिफिक अलंकाराचं नाव घेतो. मग हे अलंकाराचं नाव घेतो म्हणजे त्यात सोनं नसतं का? नक्कीच सोनं असतं, सोन्याशिवाय ते बनूच शकत नाही. पण त्या सोन्याला जेव्हा कल्पनारूपी पदार्थ चिकटतो तेव्हा त्याचं वेगळ्या आकारात रूपांतर होतं आणि त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी बनतात आणि मग त्याला काहीतरी एक स्पेसिफिक नाव पडलं जातं आणि ते नाव पुढे कॅरी फॉरवर्ड केलं जातं. तेव्हा आपण असं म्हणत नाही. जेव्हा आता मी कानातले घातले, मी असं म्हणते का मी सोनं घातलंय? नाही, मी कानातले घातलं हे म्हणते. पण हे कशामुळे? त्या सोन्यावरती आच्छादलेल्या कल्पनेमुळे. नवे नवे जी कल्पना आली ती कल्पना सत्यात उतरवली गेली. त्या कल्पनेमुळे काहीतरी त्याला एक नाव दिलं गेलं. सोन्याचे जरी अलंकार झाले तरी त्याचं सोनं पण काही मोडत नाही, तरी ते याचे सोने पण न मोडे.
सोन्यापासून अलंकार तयार झाले म्हणून त्यातलं सोनं संपलं नाही, फक्त त्याने आकार वेगळा घेतला. पण तो कुणाच्या दृष्टीने? सोन्याच्या दृष्टीने आहे का तो? सोनं स्वतः काही येऊन सांगताय का, बाबा रे मला सोनच म्हणा, मला कानातले म्हणू नका, मला हातातलं म्हणू नका, मला बांगडी म्हणू नका? नाही, हे फक्त घालणाऱ्याच्या दृष्टीने आहे. एखादा खूप सोनं घातलेला माणूस समोरून येऊ द्या, आपण म्हणतो का त्याने एवढे गळ्यातले घातले? आपण काय म्हणतो? त्याने खूप सोनं अंगावरती चढवलंय, एवढंच वाक्य आपण बोलतो. त्यावेळेस आपण स्पेसिफिकेशन देत नाही प्रत्येक गोष्टीचे. त्याने काय घातलंय, किती घातलंय, कसं घातलंय. त्याने खूप सोनं घातलं. या गोष्टींमध्येच प्रत्येक गोष्ट सामावली, या गोष्टींमध्येच प्रत्येक गोष्ट आली. पण हे सांगण्यासाठी, काय सांगण्यासाठी? की त्यातलं मूळ तत्व जे आहे ते एकच आहे, हे सांगण्यासाठी हे सगळे माऊलींचे दृष्टांत आहे. सोन्याचा दिला, कापसाचा दिला, मातीचा दिला, की तुम्ही कशाचेही कितीही प्रकार बनवा तरी त्यातलं मूळ तत्व हरवत नाही. बरं, हेही माऊलींना फार कमी वाटलं. बाबा चला, सोन्यामध्ये भेसळ होऊ शकते, 18 कॅरेट आहे, 22 कॅरेट आहे, 24 कॅरेट आहे, मग याच्यातही भेसळ होऊ शकते. काही लोक 1 ग्रॅमचे दागिने घालतात, काही फक्त सोन्याचं पाणी देऊन घालतात. सोन्यात भेसळ आहे, चांदीत भेसळ आहे, कापडामध्ये पण मिक्सिंग आहे, सिल्क आहे, कॉटन आहे. आता त्याची भरपूर नावं होतील, त्यात मी पडत नाही, फक्त एक सांगितलं. या सगळ्यांमध्ये भेसळ होऊ शकते, पण आरशात कधी भेसळ होऊ शकत नाही. आरसा जे जसं आहे तसं तुम्हाला दाखवतो. आरशासमोर एखाद्या नकट्याने जाऊन उभं राहावं आणि त्याने म्हणावं, मी आज नकटा कसा दिसतो? बाबा रे, तू नकटा आहे तर नकटाच दिसशील ना. का? आरसा ही एकमेव गोष्ट अशी आहे, ये यथा मां प्रपश्यन्ति तासता दर्शयाम्यहम्. जो मला जसं पाहतो तसंच मी त्याला दाखवतो. हे म्हणजे असं झालं, जेव्हा आपली दृष्टी स्वच्छ असेल तर आपल्याला स्वच्छ दिसेल, आपली दृष्टी स्वच्छ नसेल तर समोरचंही आपल्याला स्वच्छ दिसू शकणार नाही. हे कशाच्या बाबतीत होतं? आरशाच्या बाबतीत. ज्याला कावीळ होते ना त्याला चंद्र सुद्धा पिवळाच दिसतो, ज्याची दृष्टी वाईट आहे त्याला जग सुद्धा वाईटच दिसतं. पहा, यावेळेस आता अचानक छोटंसं एक उदाहरण आठवलं म्हणून सांगते. कौरव पांडवांचं युद्ध चालू असताना भगवंताने दुर्योधन आणि राजा युधिष्ठिर, धर्मराज दोघांनाही सांगितलं, दुर्योधनाला सांगितलं एवढी लोक इथे आहेत, यातला एक सज्जन माणूस शोधून आणून दाखव. आणि धर्मराजाला सांगितलं एवढी लोक इथे आहेत, यातून एक दुर्जन माणूस मला शोधून आणून दाखव. दुर्योधन सगळीकडे फिरला, शेवटी भगवंताकडे आला, बाबा रे, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये एकही सज्जन माणूस मला सापडला नाही. युधिष्ठिर कालांतराने आला, युधिष्ठिरला विचारलं, काय रे, दुर्जन माणूस सापडला का? युधिष्ठिर म्हणतो, देवा सगळीकडे फिरलो पण मला यांच्यामध्ये एकही दुर्जन माणूस सापडला नाही. कुठलाही मनुष्य असा नाहीये की त्याच्यात एकही सद्गुण नाहीये. आणि शेजारीच लगेच पहा दुर्योधन काय म्हणतोय, कुठलाच मनुष्य असा नाही की त्याच्याकडे एकही दुर्गुण नाही. पहा, हा दोघांच्या दृष्टीचा भेद आहे. हा स्वतः दुर्जन आहे त्यामुळे त्याला एकही व्यक्ती सज्जन दिसली नाही, हा स्वतः सज्जन आहे म्हणून त्याला एकही व्यक्ती दुर्जन दिसली नाही. कशाचा भेद आहे? हा दृष्टीचा भेद आहे. मग या सृष्टीकडे पाहण्यासाठी जो भेद निर्माण होतोय, जी कल्पना तयार होतीये, ती कल्पना आपल्या स्वतःच्या मनाद्वारे तयार होतीये, ती कल्पना आपलं मन करतंय. कल्पना, माया हे सगळे मनाचे विषय आहेत. त्यामुळे जर हे जग आपल्याला भगवंत म्हणून बघायचं असेल, या जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत व्यापलेला आहे. जडीष्ठरी भरला विठ्ठल, हे जर आपल्याला अनुभवायचं असेल ना तर आधी आपली दृष्टी स्वच्छ केली पाहिजे. मग त्यासाठी हे वरचे दृष्टांत काही माऊलींना जसं जसं पुढे गेलं, नाही हा नको, नाही मग आता हा नको. जसं आपलं एखादी वस्तू घ्यायला गेलं की समजा आपलं बजेट असतं 5,000चं, पण तिथे गेल्यावर नेमकी आपल्याला पसंत पडते 6,000ची वस्तू. 6,000ची वस्तू पसंत पडली, त्या दुकानदाराला एकदा का कळलं की हे लोक थोडेसे वरती जाऊ शकतात, तो हळूच 7,000ची त्याच्यापेक्षा जरा अजून छान क्वालिटीची वस्तू दाखवतो. नाही बाबा, ही याच्यापेक्षा चांगली. आपलं मन चंचल व्हायला लागतं, नाही ही वस्तू घेतली ते माझा एवढा फायदा होईल. दुसरी समोर, नाही यात हे एक फंक्शन जास्त आहे. पहा, मोबाईल घ्यायला तुम्ही जा, मोबाईल कधीच पटकन चॉईस होत नाही.
या मोबाईलच्या फंक्शन पेक्षा दुसऱ्या मोबाईलचं फंक्शन आपल्याला नेहमीच चांगलं वाटतं. आणि जरी आपण किती मागातला फोन आणला तरी या फोनपेक्षा आयफोनचं आकर्षण मात्र नेहमीच आपल्याला राहतं. का? याच्यापेक्षा त्याच्यात काहीतरी चांगलं आहे. हे कशामुळे घडतंय? मन कल्पना करतंय. वास्तविक सगळ्यांमध्ये एकच होणार आहे, फोन सगळ्यांमधून लागणार आहे. जे फोनचं महत्वाचं काम आहे की एकमेकांशी संपर्क साधणे, तुम्ही आयफोन वरून करा, साध्या कीपॅडवाल्या फोन वरून करा किंवा नॉर्मल स्क्रीन टच वरून करा. फोन केल्यावरती तुम्हाला कोणी विचारणार नाहीये, बाबा रे तुम्हाला फोन आयफोन वरून केलायस, लँडलाईन वरून केलायस की साधा कीपॅडच्या फोन वरून केलायस, कोणीही विचारणार नाही. उद्देश काय आहे? फक्त फोन करणे हा एकमेव उद्देश आहे. तसं सर्व भूतांमध्ये भगवंतच आहे हा एकमेव उद्देश आहे, पण तो आपल्या दृष्टीला दिसत नसल्यामुळे या सगळ्या ओव्यांचा प्रपंच माऊलींना आपल्यासाठी करावा लागला. मग एवढे सगळे उदाहरणं देऊन सुद्धा आपल्यासारख्या म्हणण्यापेक्षा मी माझ्यासारख्या म्हणेन, माझ्यासारख्या अल्पमती साधकाच्या बुद्धीत ते काही भाग उतरेना. मग शेवटी माऊलींना असं वाटलं, नाही ना ते तर आता आरशाचाच दृष्टांत देऊ. काय रे बाबा, तू जसा त्या आरशासमोर जाशील तसा आरसा तुला दाखवेल, तू जसं बोलशील तसा तो बोलेल, तू जसं पाहशील तसा तो दाखवेल. काय आहे आरसा? कसा आहे आरसा? काय काम करतो? आरसा जसं त्याच्या समोर जाईल तसं दाखवायचं काम करतो. तो स्वतःच्या मनाचं काहीच करत नाही. काय होतं बा, सोनं जास्त तापलं तर वितळू शकतं, कापड जरा उडलं गेलं, ताणलं गेलं की कापड फाटू शकतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सोनं आहे, कापड आहे किंवा घडे गाडगे आहेत, बनवण्यात थोडं इकडे तिकडे झालं, माठ वाकडा बनवू शकतो. कापड पहा, आता मध्ये काही फॅशन्स आल्या नवीन, तेव्हा आता इतके काही याच्यावरती सोशल मीडियावरती असं फिरलं की टेलरच्या हातून जरा काही वाकडं तिकडं झालं की ती फॅशन म्हणून आपल्याकडे डिक्लेअर केली जाते. पण हे जर गमतीचा भाग सोडला तर प्रत्येक गोष्टीला काही ना काही ड्रॉबॅक्स आहेत. घडे गाडगे बनवण्याला ड्रॉबॅक्स आहे, कारण शेवटी ती मानवी बुद्धी आहे, ती भगवंताची बुद्धी नाही ना. एवढी सगळी सृष्टी केली पण एकासारखा एक नाही, एका वस्तूसारखी दुसरी वस्तू नाही. का? ती भगवंताची बुद्धी आहे, ही मानवाची बुद्धी आहे, म्हणून तिथे थोडा तरी ड्रॉबॅक आहे. एका गाडग्यासारखा दुसरा गाडगा बनू शकत नाही, एका मडक्यासारखा दुसरा मडका बनू शकत नाही. हा माणूस बनवतो, काय बनवतो? साचा बनवतो, जेणेकरून एकासारखं दुसरं बनेल. पण कधी कधी साचा वाकडा बसतो, मडकं वाकडं होतं. मग याला ड्रॉबॅक आहे, मडकं वाकडं होऊ शकतं. कापसाचा कपडा आहे, कपडा जीर्ण होऊ शकतो, फाटू शकतो. कापूस जास्त ताणला गेला तर त्याचा काहीतरी वेगळा आकार तयार होऊ शकतो. तसंच सोनं आहे, जास्त तापवलं गेलं काहीतरी आकार वेगळा होऊ शकतो. पण आरशाच्या बाबतीत असं होऊ शकत नाही. नसेल विश्वास, लगेच आता स्क्रीन ओपन करा, सेल्फी कॅमेरा करा, करून पहा. जसं तुम्ही हलाल, जसं तुम्ही डोलाल, जसं तुम्ही बोलाल, तसं तसं ते आपल्याला दाखवायचं काम करेल. प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे आरशामध्ये प्रतिबिंबित होतात. पहा, जेव्हा आपल्या ईसापनीतीच्या गोष्टींमध्ये लहान मुलांना ज्या आपण गोष्टी सांगतो त्याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या जातात. सिंह जेव्हा मेंढरांच्या कळपात राहत होता त्याला असं वाटलं आपण मेंढीच आहोत. का? कारण त्याने तोपर्यंत स्वतःला पाहिलं नव्हतं. पण ज्या क्षणी त्याने स्वतःला पाण्यात पाहिलं, म्हणजे स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात पाहिलं, तेव्हा त्याला जाणवलं आपलं सामर्थ्य काय आहे, आपण कोण आहोत. पण हे कधी जाणवलं? जेव्हा स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं तेव्हा. चर्मचक्षुंनी तो जोपर्यंत पाहत होता तोपर्यंत तो स्वतःला एक मेंढी, एक बकरी समजत होता. पण जेव्हा ज्ञान दृष्टीने त्याने आपलं प्रतिबिंब पाहिलं, हे प्रतिबिंब म्हणजे वेगळं काहीच नाही. अज्ञानाचा पडदा दूर होऊन जेव्हा ज्ञानाचा पडदा आपल्या डोळ्यांवरती येतो ना, कल्पना निघून जाते, माया निघून जाते, आणि तेव्हा जे फक्त शिल्लक राहतं ना ते ज्ञान. पण ते ज्ञान पण कोणतं पाहिजे? माऊलींनी सांगितलंय, एक तर पूर्ण अज्ञान असावं तर पूर्ण अज्ञान असावं. ज्ञानाचा अभिमान मानवाला घातक आहे. मला ज्ञान आहे हे कळणं सुद्धा घातक आहे. ज्ञान व्हावं तर एकदम ब्रह्मज्ञान व्हावं किंवा माणसाने अडाणीच राहावं. कारण कधी कधी अडाण्याला समजावणं फार सोपं असतं, पण ज्याला असं वाटतं ना मला हे कळतंय त्याला समजावणं फार अवघड आहे. असं मी नाही म्हणत, असं संत म्हणतात की तुम्हाला राहायचंय तर पूर्णपणे अडाणी राहा, भोळी भाबडी श्रद्धा ठेवा. पहा, कधी कधी शिकलेल्यांपेक्षा अडाणी माणसं फार परवडतात. कारण त्यांची काय श्रद्धा असते, आमच्या शेजारी एक काकू होत्या, त्यांना जर काही झालं
त्यांची मुलगी जरा थोडी शिकलेली, ती म्हणायची या गोळ्या घे तुला बरं वाटेल. ती त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे न्यायची, त्यांना कधी आवडायचं नाही. शेवटी त्या इथून त्यांच्या गावी निघून गेल्या. आजार फार साधा, पण गावी निघून गेल्या. म्हणे इथल्या डॉक्टरांना काही कळत नाही, तो आपला गावातला डॉक्टर आहे, तो एकच गोळी देतो, मला बरं वाटेल. हे काय ठरवलं त्यांनी? मनाने ठरवलं. पण हे काय झालं? गोळी तिथेही तीच मिळणार आहे, इथेही तीच मिळणार आहे. आजार तिथे गेल्याने बदलणार नाही किंवा गोळी तिथे गेल्याने बदलणार नाही, पण त्यांची जी त्या डॉक्टरवरती श्रद्धा आहे, ती श्रद्धा त्यांना तारून नेणारी आहे. म्हणून माणसाने एकतर पूर्ण अज्ञानी असावं किंवा पूर्ण ज्ञानी तरी असावं. कारण जर त्यांनी इथे थांबून थोड्याशा अर्धवट ज्ञानाने चुकीची गोळी घेतली असती तर त्याचा काहीतरी साईड इफेक्ट झाला असता. त्यापेक्षा त्यांची जिथे श्रद्धा होती तिथे त्या गेल्या. बरं, माणसाने अज्ञानी असावं ज्ञानी असावं यापेक्षा माऊली म्हणतात की माणसाने भगवंताच्या चरणी लीन होऊन राहावं, भगवंताच्या चरणी लीन व्हावं. भगवंताच्या चरणी लीन का व्हावं हा एक प्रश्न आहे, आणि बाकीच्या आपल्याला ओव्या सुद्धा घ्यायच्या आहेत. आरशाचा विषय आपला चालला होता की सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे का आरिसाजे आविष्कारे ते आपले की साचोकारे तेथे होती तैसी ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूता भासू असे. जसं आरसा आपल्याला दाखवतो तसं प्रत्येक भूत माझ्यापासून बनलेलं आहे. प्रत्येक भूत म्हणजे कसं? आपण म्हणतो हा वेगळा आहे, पण वास्तवात तो वेगळा नाही. कसं? त्यासाठी फार सुंदर उदाहरण आहे पहा. हा वेगळा तो वेगळा का भगवंत आणि ही सर्व भूत ही एकच? हे कसं पहा. एखादी नवीन लग्न झालेली स्त्री जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा ती पहिल्यांदा त्या घरात नवीन असते म्हणून ती काय म्हणते? मी या घरातली आहे. तिचे 3 वाक्य आहेत. मी या घरातली आहे, हे माझं घर आहे, आणि हे घर आणि मी काही वेगळे नाही. मग असं आपल्या जीवाचं आहे. जीव आणि शिव या दोन काही वेगळ्या नाहीत. पण हे कशामुळे घडतंय? कल्पनेमुळे. सर्वाभूती भगवंत, सर्व भूतांमध्ये भगवंत भरलाय हा विषय एकच आहे, पण तो समजावण्यासाठी कठीण असल्यामुळे आपल्या विचार काय होतात की हे भूत आहे, हा मी आहे, हा भगवंत आहे, हा मी आहे. पण साधकांची भावना हा भगवंत हा मी अशी न होता भगवंत आणि मी आम्ही काही वेगळे नाही ही भावना साधकांची झाली पाहिजे. त्याकरिता सगळा खटाटोप आहे. ती भावना होते कशी? मी सांगत होते की नवीन लग्न झालेली स्त्रीची ती जेव्हा त्या घरात जाते तेव्हा ती सांगते, ह्या घरातली लोक किंवा आपण पती घेऊया, ती स्त्री म्हणते पती माझा आहे किंवा मी पतीची आहे. ती नवीन लग्न झालेली होऊन आलेली असल्यामुळे ती काय म्हणते, मी त्यांची आहे, कारण ती बाहेरून आलेली आहे. कालांतराने जसे जसं काळ सरत जातो तशी तशी ती म्हणते की तेच माझे आहेत. म्हणजे तिथल्या गोष्टींवरती ती अधिकार दाखवू लागते. आणि कालांतराने जेव्हा अजून त्यात रममाण होते तेव्हा ती असं म्हणते की ते आणि मी आम्ही काही वेगळे नाहीत. असं तुम्ही एखाद्या म्हाताऱ्या जोडप्याला प्रश्न करा, एका मध्यमवयीन जोडप्याला प्रश्न करा, ते म्हणतात माझेच आहेत ते. एखाद्या उतर वयातल्या जोडप्याला प्रश्न करा, ते म्हणतात आम्ही दोघं काही आता वेगळे राहिलेलो नाही. आजी फक्त तुम्हीच केलं, बाबांना नाही केलं. अगं आम्ही दोघं काही आता वेगळे आहेत का? अशी त्यांची आशयाची वाक्य असतात. पण ही संसारातली वाक्य आपल्या परमार्थात उतरली पाहिजे. आपण जो संसार करतो त्या संसारातून आपण काहीतरी परमार्थातल्या शिकवणी घेतल्या पाहिजेत. सुरुवातीला आपण परमार्थामध्ये नवीन असतो, त्यामुळे मी मंदिरात जातो किंवा मी भगवंताकडे जातो हे म्हणणं ठीक आहे, किंवा मी भगवंताचा आहे कारण मी देवाचा आहे हे मांडल्याशिवाय देव माझा आहे हे मांडताच येत नाही. कारण कुठली तरी कल्पना सत्यात आणण्याकरता कुठली तरी एक कल्पना मानावीच लागते. मग ती कल्पना कोणती मानायची? कल्पना एक आधी सुरुवातीला एक मानायची. जसं लहान मुलाने शाळेत जावं म्हणून आपण त्याला हातावर चॉकलेट टेकवतो, बाबा रे तू आज शाळेत जाऊन ये, मी तुला कॅडबरी देतो. असं जे काही सांगणं असतं तसं आपलं मन जे कल्पना करतं त्याने मिथ्या कल्पना करून संसाराच्या मायाजाळात अडकू नये. म्हणून त्या मनाला कल्पना करायला लावायची की जो भगवंत आहे तो तुला प्राप्त होणार आहे
आणि जो हा सर्वाभूती भगवंत आहे त्याकडे पाहण्याची दृष्टी तुला प्राप्त व्हावी म्हणून तुला भगवंताच्या दारात जाणं भाग आहे. त्याकरिता तुला तिथे चालून जाणं आहे. म्हणून मी भगवंताचा आहे, मी त्याचा आहे, मी कोणाच्या तरी अधिपत्याखाली आहे, त्या अधिपत्याखाली मला जगणं आहे हे तू मान्य कर आणि तिथपर्यंत जा. याची सवय आधी मनाला लावली पाहिजे. ती सवय एकदा लागली की आपोआप कालांतराने, काही कालखंड जाऊ द्या, साधकांच्या तोंडी आपोआप वाक्य येतं, भगवंत माझा आहे. सुरुवातीला त्याला सवय लावण्यासाठी आपण सांगितलं की बाबा रे, आपण सर्व त्याचे अंश आहोत, आपण सर्व त्याच्या अधिपत्याखाली जगत आहोत. आपल्यावरती एक जो अंकुश आहे, ती ईश्वरीय सत्ता आहे, ती भगवंताची आहे. पण परमार्थामध्ये जसा जसा तो साधक मुरत जातो तसा तसा तो एक वाक्य म्हणत जातो, भगवंत माझा आहे. सुरुवातीला कधीच कोणता साधक ही गोष्ट म्हणून जात नाही, मी त्याचा आहे ही गोष्ट त्याच्या तोंडात असते. कालांतराने भगवंतच आपला असा होऊन जातो, कारण आपण त्यात इतके बोलतो की तो आपल्या जवळ येऊन ठेपलाय याची आपल्याला जाणीव होते. पण तरी सुद्धा हे जे द्वैत आहे ते द्वैत माऊलींना मान्य नाही. ते द्वैत नसावंच म्हणून कदाचित या ओव्यांचा पसारा असावा असं मला वाटतं. हे द्वैत संपवायचंय, जे द्वैत चाललंय ते द्वैत संपवून ती कल्पना संपवून जो एक शाश्वत परमात्मा आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मग ते द्वैत संपण्याकरता आधी भगवंत दिसला पाहिजे, तो जाणवला पाहिजे, त्याच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. बरं, पोहोचलं तर मी त्याचा, तो माझा ही भावना ही पहिल्यांदा अंतःकरणात ठसावली गेली पाहिजे. मग ही भावना अंतःकरणात ठसावली गेली, ही भावना जशी जशी ठसावत जाते, त्याचं ज्ञान जसं जसं होत जातं तशी तशी एक गोष्ट उलगडत जाते की भगवंत आणि मी, आम्ही दोघेही वेगळे नाही. मी त्याचाच अंश आहे, तो माझ्यात भरलेला आहे आणि मी आहे म्हणून भगवंत आहे. पहा, विचार करा, जरी अखिल सृष्टीच नसती, एकट्या भगवंताने काय केलं असतं? जरी ही सृष्टी निर्माणच केली नसती, एकट्या भगवंताने काय केलं असतं? जेव्हा भगवंताला, आता कुठे मी वाक्य वाचलं मला नेमकं आठवत नाहीये, पण वाक्य फार सुंदर होतं, एकट्या भगवंताला एकटा राहायचा कंटाळा आला. भगवंत शक्तीला एकटा राहायचा कंटाळा आला म्हणून तो स्वतःच वेगवेगळ्या रूपाने नटला आणि स्वतःचे मायेत अडकून खेळ पाहू लागला. स्वतःच की बाबा रे, मी या मनुष्य रूपात कसा दिसेन, मी वृक्ष रूपात कसा दिसेन, मी स्वतःची अनेक रूप तयार केली, ती कशी खेळतायत, ती कशी वागतायत, ती कशी बोलतायत, याचा आनंद तो घेऊ लागला. म्हणजे आम्ही आहोत म्हणून भगवंत आहे, भगवंत आहे म्हणून मी आहे. वास्तविक सगळं पाहिलं तर एकच आहे की भूतांच्या ठिकाणी स्थित नसलेले आणि ज्याच्या ठिकाणी भूतांची कल्पना केली जाते अशी ही दोन्ही स्वरूप माझीच आहेत ना. म्हणजे जो भूत, या भूतांना निर्माण करणारा जो आहे तोही मीच आहे आणि जे तुला भूतांच्या ठिकाणी चैतन्य दिसतंय ते सुद्धा मीच आहे. ते चैतन्य निर्माण करणारा सुद्धा मीच आहे, चैतन्य काढून घेणारा सुद्धा मीच आहे, नवे नवे आपल्याला कठपुतली सारखा नाचवणारा सुद्धा तोच आहे. ज्याप्रमाणे तो कठपुतली भावल्यांचा खेळ करणारा मनुष्य आहे, भावल्या बनवल्या त्या मनुष्यानेच, त्यांना दोऱ्यांच्या बंधनात अडकवलं त्या मनुष्यानेच आणि त्याच्या मनाला येईल तसं तो ती दोरी खेचतो, त्याप्रमाणे ती भावली नाचते ना, त्याप्रमाणे आपलं कार्य आहे. भगवंतांनी कल्पनेने आपल्याला निर्माण केलं, त्याच्या कल्पनेतून साकारलेले हे सगळे आकार आहेत. या आकारांना त्यांनी दोऱ्यांची, मायेची, संसाराची ही सगळी बंधनं आपल्याला लादली, सोबत पाठवली. या बंधनांमध्ये आपण अडकलो गेलो आणि भगवंत जशा जशा दोऱ्या ओढेल तसं तसं आपण नाचत राहिलो. पण हे न नाचता हा कळसूत्री भावल्या बनवणारा नक्की कोण आहे? पहा, जेवढे लोक कळसूत्री भावल्यांचा खेळ बघायला जातात, सगळेजण खेळ पाहतात, मजा घेतात, परत येतात. कळसूत्री बावल्या नाचवणाऱ्याचं कौतुक करतात, पण या कळसूत्री बावल्या बनवल्या कशा, त्या बंधनात अडकल्या कशा, या प्रत्येक डिटेल गोष्टीपर्यंत जायची तसदी कोणी घेत नाही किंवा त्या माणसाचं कोणी कौतुक करायला जात नाही. सगळे म्हणतात कळसूत्री बावल्यांचा खेळ छान होता, पण तो खेळ खेळवणारा छान होता म्हणून तो खेळ छान झाला असं कोणीच म्हणत नाही. तेच तर भगवंताला सांगायचं, पहा किती किचकट आहे. आता वास्तविक मलाच हे फार किचकट वाटतंय सांगताना, कारण माझा तेवढा काही अभ्यासही नाही की जे मी तुमच्या समोर निरूपण करावं.
की भगवंतानेच आपल्याला बनवलं. कळसूत्री बाहुल्या बनवणाऱ्याने त्या बाहुल्यांना बनवलं, पण तो त्यात राहिला का? नाही. पण तो तिथे नाही तर त्या बाहुल्या नाचतील का? नाचणार नाही. तसा भगवंत आहे. भगवंताने आपल्याला निर्माण केलंय, पण तो आपल्यात दिसताना आपल्यात दिसतोय का? दिसत नाही. पण आपल्याला वागवणारा, आपल्याला खेळवणारा कोण आहे? स्वतः भगवंत आहे. बरं, असं एकही ठिकाण नाही की ज्यात भगवंत नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंत भरलेला आहे. प्रत्येक आपण म्हणू जड चेतन सगळ्या गोष्टींमध्ये भगवंत आहे. जसा जसा आपल्याला या विश्वाचा अनुभव येत जातो, जसं जसं हे विश्व हा संसार समजू लागतो ना, तेव्हा आपल्याला समजू लागतं की सगळीकडे फक्त परमेश्वर, सगळीकडे फक्त ईश्वर आहे. कसा? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आधी आम्हाला समजत नाही. आधी आम्ही हेच मानतो की आमचा जन्म झाला, मानवापासून आमचा जन्म झाला, आम्ही या संसारात राहतो, आम्ही हा संसार चालवतो, आम्ही हा संसार अनुभवतो. पण ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी असे पाप नासे दर्शने. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. सर्वांकडे समत्वाने आपण तेव्हाच बघू शकतो जेव्हा सर्व भूतांमध्ये परमेश्वर हे तत्व मला मान्य होईल. पण हे तत्व मला केव्हा मान्य होईल? जेव्हा आम्ही ईश्वराचेच अंश आहोत हे मी जेव्हा मान्य करेल ना, तेव्हा मला मान्य होईल ना की सगळीकडे भगवंत आहे, सर्व भूतांमध्ये भगवंत आहे. तेव्हा ज्याप्रमाणे संत नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावले, तसं आम्ही धावणार नाही. आम्ही काठी घेऊन मागे जाऊ. बाबा रे, आमचा एवढा चांगला स्वयंपाक केलेला तुझ्यामुळे वाया गेला का? कारण आमच्याकडे त्या सर्व भूतांना समत्वाने बघायची दृष्टी आली नाही ना. आम्ही त्यांच्याकडे समानतेच्या दृष्टीने समत्वाने पाहूच शकत नाही ना, कारण आम्ही त्या भूतांना भूत मानतो, भूतांना भगवंत आम्ही मानायला तयार नाही. का? कल्पनेमुळे. का? मायेमुळे. का? अविद्येमुळे. का? अज्ञानामुळे. या सगळ्या गोष्टींमध्ये जवळ असणारा भगवंत आमच्यापासून दूर जाऊन थांबला. म्हणून भगवंताचं अर्जुनाला सांगणं की तू शोधायला जाशील, भगवंत तुला सापडणार नाही. शोधू नकोस. जे काही तुझ्या समोर आहे त्यालाच भगवंत मान. भगवंत सापडणारच आहे. नवे नवे भगवंत सापडलेलाच आहे. भगवंत सांगतायत कल्पना टाकून पाहिलं तर मी भूतांमध्ये दिसतो. म्हणजे मी आता सांगितलं तसं नामदेव महाराजांनी सर्व कल्पना टाकून दिल्या, त्यांना दृष्टांत झाला, त्यांना गुरुकृपा झाली. त्यानंतर त्यांनी कुत्र्या मागे वाटी घेऊन धावले. पण तसं आम्ही धावत नाही. का? कारण आमच्यावरती अजून कृपा नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण आमच्याकडे ती दृष्टी आली नाही. तुकोबरायांनी सर्प, विंचू, नारायण, वृक्ष, वल्ली सर्वांमध्ये भगवंत पाहिला. आम्ही सर्वांमध्ये भगवंत पाहू शकत नाही, कारण आमची दृष्टी अजून तेवढी स्वच्छ झाली नाही, आमची दृष्टी तेवढी निरपेक्ष झाली नाही, आमची दृष्टी निस्वार्थी झाली नाही, आमची दृष्टी ज्ञानाची झाली नाही, आमची दृष्टी चर्माचीच फक्त राहिली. मग हे केव्हा लक्षात येतं? जेव्हा आपण संतांची चरित्र वाचतो, संतांची चरित्र पाहतो, संतांची चरित्र अंगीकारतो ना, तेव्हा लक्षात येतं संतांची चरित्र फक्त वाचून होत नाही, फक्त पाहून होत नाही. त्यातल्या चरित्रातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जशा जशा समोर येत जातात, त्या जशा जशा आपण वाचतो त्याचा अनुभव घेत जावा. जसं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत सांगितलं जातं, एक तरी ओवी अनुभवावी. नुसतं वाचून होणार नाही, जेव्हा अनुभव घेणार आहे. पहा, आता ही कल्पना सांगायला गेलं तर मोठी आहे, ओव्याही याच्या फार आहेत. सांगावं काय, न सांगावं काय, असं बरंच काही आहे. पण तरी सुद्धा सांगत असताना कल्पना बघायला बरोबर कल्पना फार सोपी वाटते. मी एवढी कल्पना केली, कल्पना सत्यात आली तर आली, नाहीतर कल्पना संपली. ते गाजराच्या पुंगीसारखं, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. तशी कल्पना आहे, केली तर केली, आली सत्यात तर आली, नाहीतर ती कल्पना कल्पनाच राहिली. पण सांगायला सोपी असणारी ही कल्पना जेव्हा परमार्थाच्या दृष्टीने विचार करायला जातो, तेव्हा ही कल्पना आपल्या सोबत अनेक गोष्टी घेऊन येते. पहा, या एका कल्पनेनेच किती गोष्टी आणल्या. कोणती कल्पना आहे ही?
जरी कल्पनेवी न लागसी पाहू. एकच शब्दाला पहा पहिल्या ओवीत, जेव्हा 5व्या श्लोकावरच्या ज्या काही ओव्या आहेत, 5व्या श्लोकावरती टीका करताना जी काही ओवी आहे, पहिलीच ओवी, आमचा प्रकृती पहिली कळील भावो, जरी कल्पनेवीन लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणूनी. हा एक शब्द फक्त कल्पना आला, पण या कल्पनेने आपल्याला एवढा वेळ घालवायला लावला, किंवा ही कल्पना कर अर्जुना, तू ही कल्पना कर. कोणती कल्पना कर? किंवा तू ही कल्पना करू नकोस, तू या कल्पनेच्या पलीकडे जाऊन पहा. मी या कल्पनेच्या पलीकडे जाऊन पाहणं, किंवा ती कल्पना करणं, किंवा त्या कल्पनेने पाहणं, या एका कल्पनेबरोबर किती गोष्टी आल्या. तिच्या पलीकडे जाणं, तिच्या अलीकडे जाणं, तिच्या त्या कल्पनेतून पाहणं, हे आलं सगळं एका गोष्टीतून. ही कल्पना उत्पन्न होते मनातून. आता मनावर बोलायचं झालं तर फार काही बोलता येईल, कारण ज्याची उत्पत्ती जिथून आहे तिथून बोलणं भाग आहे. पण तरी सुद्धा मनावरती बोलणं जर आता बोलत बसलं तर ओव्या सगळ्या होणार नाहीत, कारण मला सांगताना सांगितलेलं आहे की प्रत्येक ओवीला निदान स्पर्श तरी व्हावा. आता मुळात कल्पनेला स्पर्श झाला नाही तर कल्पनेच्या ओव्यांना स्पर्श करण्याची कल्पनाच दूर राहून जाते. हे असो अंगी भरलिया भवंडी, जैशा भोवत दिसती अरडी दरडी, तैशी आपुलिया कल्पना अखंडी, गमती भूते. किती म्हणजे काय काय बोलावं. ओवी वाचतानाच असं वाटतं की अरे याच्यावर काय काय बोलावं, आपण किती बोलू शकतो, पण काय असतं, वेळेचे लिमिटेशन्स असतात. त्यामुळे आणि मानव हा शेवटी बद्ध प्राणी आहे. जरी कल्पना अबद्ध असली, कल्पना जरी मुक्त असली, तरी मानवाला लिमिटेशन्स मध्ये राहणं आहे, मानवाला बद्धतेत राहणं आहे. मानवाला मुक्त होऊन चालत नाही, कारण मुक्त तो तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणि अजून ती अवस्था आपली आली किंवा माझी तरी आली आहे असं वाटत नाही, म्हणून सध्या बद्ध राहणं हे उचित आहे. म्हणून त्या बद्ध अवस्थेतच पुढे जाणं योग्य समजते. हे असो अंगी भरलिया भवंडी, जैशा भोवत फिर दिसती अरडी दरडी, तैशी आपुलिया कल्पना अखंडी, गमती भूते. आपण जेव्हा स्वतःभोवती पहा, लहान मुलं तो खेळ खेळतात, एकतर सगळेजण गोल फिरतात. म्हणजे काय, हा आता तू फिर बरं. लहानपणी एक मुलींचा खेळ असतो, जरी तो मुलांना माहित नसावा किंवा त्यांनी पाहिला असावा. मुली जेव्हा अशा फ्रॉक घालतात किंवा स्कर्ट घालतात, ए माझा स्कर्ट बघ किती लांब फिरतोय, असं म्हणून त्या गोल गोल फिरतात. आणि तो जसा असा उडत जातो, त्याचा एक गोल असा छान तयार होतो. त्यात त्यांना फार मजा वाटते. पण तो दृष्टांत पहा, माऊलींनी किती बारीक बारीक गोष्टींमधले दृष्टांत घेतले. जेव्हा स्वतःभोवती आपण फिरत राहतो ना, कालांतराने आजूबाजूच्या वस्तूच गोल गोल फिरतात आणि आपण स्थिर आहे असं आपल्याला वाटू लागतं. कशामुळे वाटतं? आपण आपल्या भोवती गरगर फिरतो तेव्हा भिंत फिरतीये, घर फिरतय आणि आपण मात्र जागेवर आहे असं आपल्याला वाटू लागतं. तसंच ही सगळी भूत आहेत असे माऊलींचं म्हणणं आहे. काय? त्याची कल्पना सांडूनी पाही, तरी मी भूती माझी आठाई, हे स्वप्नीही परिणाही, कल्पावया जोगे. फिरतोय मी गरगर आणि माझी कल्पना काय चालू आहे मनात? मी स्थिर आहे, हे जग गरगर फिरतय. तसं कल्पना ही आहे की भगवंत भूतांमध्ये आहे, भूत सगळी भगवंताचे अंश आहेत. पण कल्पनेमुळे काय वाटतंय की ही भूत आणि हा भगवंत हे सगळं वेगळं आहे, हे सगळं द्वैत आहे, ही माणसं आहेत, तो भगवंत आहे. मनुष्य आणि भगवंत किती जमीन आसमानाचा फरक आहे. मनुष्यांचा देह पंचमहाभूतांचा बनलाय, भगवंताचा देह पंचमहाभूतांपासून बनत नाही, तो दिव्य देह आहे. हा देह दिव्य नाही, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये काही ना काही द्वैत आहे. मग तिथे अद्वैत कसं होऊ शकतं? यांना दोन हात आहेत, भगवंत चतुर्भुज आहे, भगवंतांना दिव्य दृष्टी आहे. आम्हाला इथं कालांतराने आम्ही जास्त वेळ टीव्ही बघितला, काय झालं की आम्हाला लांबचं बघायला चष्मा लागतो, आम्हाला बारीक वाचायला भिंग लागतो. पण त्या भगवंताची दृष्टी या जगतातली पहा, भगवंत वैकुंठात आणि इथे जमिनीवरची एखादी मुंगी, तिला जर बारीक सुद्धा इजा झाली ना, ती सुद्धा भगवंतांना दिसते. मग हे सुद्धा द्वैत आहेच ना. मग असं असताना सुद्धा भगवंत असं कसं म्हणू शकतात की ही सर्व कल्पना आहे, ही सर्व भूत हे माझीच स्वरूप आहेत.
भूतवृण्ण च भूतस्थो ममात्मा भूत भावनः, की ही भूत आहेत ना, ही भूतांची जी कल्पना केली जाते ती कल्पना करू नकोस, हे सगळं माझंच स्वरूप आहे. का? या विश्वासहित विश्वाचा आत्मा जो आहे ना, तो विश्वाचा आत्मा या भूत समुदायांना सदा आश्रय देणारा तो मी आहे. कसा? सूर्यकिरणांच्या आधाराने जसं मिथ्या मृगजळ भासतं ना, तसं प्राणी मात्र माझ्या ठाई भासतात. या परी म्हणून परियेसी गा प्रियोत्तमा, या परी मी विश्वेसी विश्वात्मा, तो या लटकिया भूतग्रामा भाव्यो सुधा, रश्मीचे आणि आधारे जैसे नभतेची मृगजळ आभासे, माझ्या ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावी. पहा, आपण रस्त्याने जेव्हा जातो, रस्त्याने जात असताना आपल्याला काही जशी हरणाची किंवा वाळवंटातल्या लोकांची गोष्ट सांगितली जाते. मृगजळ म्हणतो आपण रस्त्यावर चालताना. का? हरणाला एक चांगलं सरोवर सापडतं, तहानलेलं हरिण आहे, त्याला सरोवर सापडतं, पण तो पाणी पित नाही. का? हरिण वाळवंटात असतं आणि वाळवंटात काय होतं, सूर्याच्या किरणांमुळे जी किरण जेव्हा त्या मातीवरती पडतात, असा एक काही अँगल तयार होतो. सायंटिफिक भाषेत आता जास्त एक्सप्लेन नाही करता येणार, पण जो अँगल, कारण सर्वांनी मृगजळ पाहिलंय, रस्त्यावरून सर्वांनी प्रवास केलेला आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही असं मला वाटतं. जेव्हा आपण तो एक ठराविक अँगलने जेव्हा ती सूर्यकिरण पडतात, तर काही ठिकाणी पाणी आहे असं जे भासतं ते जल स्वरूप दिसतं. बरं, त्याला मृगजळ का नाव पडलं? कारण जेव्हा एकदा वाळवंटात हरिण पाण्याच्या शोधात गेलं, पाण्याच्या शोधात गेल्यावरती त्याला पाण्याचा साठा त्याच्या शेजारी होता, तरी सुद्धा तो तिथे पाणी प्यायला नाही. का? त्याने सहज पाणी प्यायला तोंड घालणार इतक्यात त्याने लांबवर पाहिलं आणि त्याला असं वाटलं इथे फार मोठं सरोवर आहे, म्हणून त्याचा पाठलाग तो करत राहिला. पाठलाग करता 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 इतका लांब गेला, इतका लांब गेला, पण ते मृगजळ जसा जसा तो पुढे जात राहील तसं तसं ते पाणी पुढेच जात राहिलं. हे पाणी कधी मिळणार आणि ते पाणी मला मिळणार आहे, तिथे खूप मोठं पाणी आहे, या आशेवरती तो खूप लांब जात राहिला आणि इतका लांब गेला, इतका लांब गेला, शेवटी तहानेने तडफडून त्याचा जीव गेला. म्हणून जे रस्त्यावरती पहा, प्रवास करताना डांबरावरती जेव्हा सूर्यकिरण पडतात, तेव्हा रस्त्याने चालताना काही ठिकाणी आपल्याला असं भासतं की रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, तर त्याला आपण मृगजळ म्हणतो. म्हणजे ते सत्यात नाही, पण जे लटक आहे, खोट आहे, जे दृष्टीला फसवणार आहे, ते जळ म्हणजे मृगजळ. जसं त्याने हरणाला फसवलं ना, तसं ते मलाही फसवणार आहे, म्हणून ते खोटं जळ, मिथ्या जळ, म्हणून त्याला मृगजळ म्हटलं गेलं. की सूर्यकिरणांमुळे जसं ते मृगजळ भासतं ना, त्याप्रमाणे प्राणी मात्र म्हणजे माझ्या ठिकाणी मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणांप्रमाणे समज. म्हणजे भगवंत पहा, भगवंताने सृष्टी निर्माण केली, पण आपण सर्व शाश्वत आहोत का? ना तुम्ही शाश्वत, ना मी शाश्वत. शाश्वत फक्त आत्मा, आणि अहम आत्मा कोण आहे? आत्मा कोण आहे? भगवंत आहे. आत्मा अंश कोणाचा आहे? भगवंताचाच ना. मग हा आत्मा जर भगवंताचा अंश असेल, आपण जर भगवंतांपासून बनलेलो असू, पहा, सूर्य भगवंत, पाणी सुद्धा भगवंत, जसं सूर्यकिरण ही मीच आहे आणि ते मिथ्या भासणारं जळ सुद्धा मीच आहे, तसं भगवंत समजून देत आहेत, तुला बनवणारा मीच आहे. हा गोष्ट एकच आहे. आपण जसं म्हणतो की फिरून फिरून भोपळ्या चौकात येणं, तसंच काहीशी ही गोष्ट आहे. सांगायची एकच गोष्ट, मी म्हणजे तू आहे, तू म्हणजे मी आहे, नवे नवे आपण दोघं एकच आहोत. ही एकच गोष्ट समजावून सांगण्याकरिता एक एक दृष्टांत आपला पुढे चाललाय. आधी देऊन झाला कापसाचा, मग देऊन झाला सोन्याचा, त्याच्या आधी दिला घड्या गाडग्यांचा, आणि त्याच्यानंतर आता सूर्यकिरणांचा. की सूर्यामुळे जे मृगजळ दिसतं ना, ते मृगजळ तुला दिसतं, पण जेव्हा तू प्राणी मात्रांच्या बाबतीत विचार करतोयस ना, तेव्हा ती जी सूर्यकिरण आहेत, ती सूर्यकिरण ही मीच आहे, आणि त्या सूर्यकिरणांमुळे दिसणार मृगजळ सुद्धा मीच आहे. मग मी कसं आहे? हा आमुचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला की चांगू, आता सांगे काही एथ लागू, भूत भेदाचा असे. सूर्य असेल तर सूर्यकिरण दिसतील,
सूर्य असेल तर सूर्यप्रकाश दिसेल आणि त्या सूर्यप्रकाशामुळे जो सूर्यप्रकाश तिथे परिवर्तित झाला तर ते मृगजळ दिसेल. पण हे सगळं घडण्यासाठी आधी काय असावं लागेल? सूर्य असावा लागेल. बरं, नुसता सूर्य असून चालेल का? आभाळ येता कामा नाही. आभाळ आलं तर सूर्यकिरण खाली पडणार नाहीत. सूर्यकिरणही खाली पडली तरी ती परावर्तित होण्या इतका अँगल तिथे तयार झाला पाहिजे. मग जोपर्यंत ती एक ठराविक क्रिया होत नाही तोपर्यंत ते जळ दिसणार आहे का? नाही. तसंच आपलं आहे. आपलं कसं आहे? जग ही एक कल्पना आहे. जग ही एक कल्पना आहे. का कल्पना आहे? कारण ती कोणाच्या तरी बुद्धीतून साकारलेली आहे. ती स्वयंभू आहे का? जग स्वयंभू आहे का? जग स्वयंभू नाही. ते साकारलं कुठून? ब्रह्मदेवाच्या बुद्धीतून. जग निर्माण कोणी केलं? सृष्टी पालन भगवान विष्णू करतात, यात काही वादच नाही. पण निर्मिती कोणी केली? भगवान ब्रह्मदेवांनी केली. म्हणजे त्यांच्या बुद्धीतून हे तयार झालेलं आहे. काय तयार झालं? हे जग तयार झालं. कसं झालं? प्रत्येक जण वेगळा, प्रत्येक जणामध्ये भगवंत. बरं, असं झालं का? ही गोष्ट बनवली, झालं. जसं आपण फर्निचर घरात बनवतो, एक चौकोन केला, त्याला दरवाजा केला की कपाट झालं. त्याला खालीच रोलिंग बसवलं की तो ड्रॉवर झाला. असं केलं का? नाही केलं. प्रत्येकाला काहीतरी ठराविक कर्म दिलं, प्रत्येकाला एक ठराविक चेतना दिली, प्रत्येकाला एक ठराविक आकार दिला. नवे नवे सगळं, सर्वाहून सर्व वेगळं बनवलं. हे वेगळं बनवताना अनेक गोष्टींचा विचार केला गेला. मग भगवंत सांगतायत, पहा, एखाद्या साध्या झोपडीत जा, तिथे वस्तू तुम्हाला किती दिसतात? फार कमी दिसतात. त्या झोपडीत जेवढ्या मावतील तेवढ्याच. एखाद्या बंगल्यात जा, किती गोष्टी दिसतात? त्या झोपडीपेक्षा नक्कीच दुप्पट तिप्पट नक्कीच असणार ना. एखाद्या छोट्याशा झोपडीमध्ये गेला तर तुम्हाला एवढा टीव्ही दिसेल ना, तर बंगल्यात गेल्यावर निदान एवढा टीव्ही तरी दिसेल ना. मग हा जसा तिथला भेद आहे, हा नॉर्मल संसारातला भेद झाला, हा नॉर्मल 2 वास्तूंमधला भेद झाला. पण हे अख्खं जग ज्याने बनवलं तर तो भगवंत अर्जुनाला सांगतात, हा आमचा ऐश्वर्य योग आहे. का हे आमचं ऐश्वर्य आहे? कशाचं ऐश्वर्य? कारण ही सगळी जी तत्व बनवलीत ना, ही तत्व एकापासून बनवली. पहा, एका पदार्थापासून एवढे पदार्थ बनवणं हा काही जोक आहे का? नाही जोक. एक साखर आहे, त्याच्यापासून आपण असे जास्तीत जास्त किती पदार्थ बनवू शकतो? साखरेचा 1 तारी 2 तारी किंवा गोळी पाक बनवू शकतो. साखरेचा चहा बनवू शकतो किंवा एखाद्या बर्फीमध्ये साखर घालू शकतो, एक मिठायांमध्ये साखर घालू शकतो. पण पर्सनली फक्त साखर आणि साखरच हवी असा जर पदार्थ बनवायला गेलं तर एकटी पिठी साखर बनेल असं मला वाटतं. पाक बनवायला सुद्धा साखरेसोबत पाणी मिसळावं लागेल. पण हा एकटा परमात्मा असा आहे की ज्याच्या पासून एवढे अंश निर्माण झाले. काय ऐश्वर्य? त्याला भगवंताने ऐश्वर्य म्हणलं. आपण असं म्हणतो ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती, पैशात मोजू नाही बाबा, मनाची श्रीमंती मोठी लागते. मग ही मनाची श्रीमंती नाही हो, आमच्या भगवंताची तत्वाची श्रीमंती एवढी आहे का त्याच्या एका तत्वापासून, एका अंशापासून, अंशांशापासून म्हणजे अंशाचा अंश, त्याच्यापासून कित्येक अंश बनले, त्याच्यापासून हे सर्व जगत बनलं, हे सर्व जग बनलं. आणि तेही एकसारखं नाही ना बनलं. प्रत्येक तत्व वेगळं, प्रत्येक देह वेगळा, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येक प्राणी वेगळे, प्रत्येकाची खासियत वेगळी. आणि तरी सुद्धा प्रत्येक काय म्हणतो? मीच श्रेष्ठ. कोणी म्हणायला तयार नाही की मी भगवंत. आम्ही म्हणतो आम्हाला भगवंत भेटला पाहिजे, पण मी स्वतःच भगवंत आहे या गोष्टीवर आम्ही कधी विचार केला नाही. मी भगवंताचा आहे या गोष्टीवर आम्ही कधी विचार केला नाही. भगवंताने मला बनवलं या गोष्टीवर आम्ही कधी विचार केला नाही. जर या गोष्टीवरती विचार केला असता, आपणच काय अर्जुनालाही केला असता तरी एवढी मोठी गीता सांगायची वेळच आली नसती. पण सांगितलं ते एक बरं झालं, कारण त्याच्याशिवाय आम्हाला कळलं नसतं की आम्ही भगवंताचे अंश आहेत. त्याच्याशिवाय आम्हाला कळलं नसतं की संसार मिथ्या आहे. त्याच्याशिवाय आम्हाला कळलं नसतं की खरं सार संसारात नाही तर परमार्थात आहे. संसार ही फक्त एक कल्पना आहे, की अशी कल्पना जी कल्पना मिथ्या ठरवून परमार्थ या सत्याकडे जाण्यासाठीची कल्पना जी अपेक्षित आहे ना, ती ही कल्पना आहे.
कधी कधी खोट्या कल्पनाही असाव्यात, कारण त्या खोट्या कल्पना जेव्हा खोट्या आहेत हे कळतं तेव्हाच तर खऱ्या गोष्टी काय आहेत हे आपल्याला कळतं ना. जसं की काचेची बांगडी प्लास्टिकची बांगडी, जोपर्यंत ती बांगडी प्लास्टिकची काचेची बांगडी फुटत नाही तोपर्यंत प्लास्टिकची बांगडी आणि काचेची बांगडी यातला फरक कळत नाही ना. दिसायला दोन्ही सारखं दिसतंय, पण त्यातली सत्य गोष्टीची जेव्हा जाणीव होते ना तेव्हा असत्य गोष्ट आपोआप दूर ठेवली जाते. तसा भगवंत सत्य आहे, हा संसार मिथ्या आहे, किंवा हा जो सर्व संसार आहे तो भगवंताचाच अंश आहे, भगवंताच्या अंशापासून मी बनलेलो आहे आणि इतर सर्व आहेत त्या सर्व मिथ्या कल्पना आहेत. ह्या गोष्टी जेव्हा आमच्या लक्षात येतील तेव्हाच तर आम्ही कधीतरी भगवंतापर्यंत पोहोचू शकू. या गोष्टी कदाचित भगवंताला आपल्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, माऊलींना आपल्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, त्याच्यासाठी त्यांनी जे काही एवढं ओवी क्रमांक 71 ते ओवी क्रमांक 88 इथपर्यंत आपल्याला जे काही उदाहरणं दिली त्याप्रमाणे आपण या ओवीचा विचार करण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलाय. कारण कल्पना आहे, माया आहे, अविद्या आहे, अज्ञान आहे. या गोष्टी सांगण्याकरिता मी स्वतःच अज्ञानी आहे, त्यामुळे या गोष्टींचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझ्या दृष्टीने प्रचंड अशक्य आहे. आणि त्यात फार अल्प वेळेमध्ये माझ्यापर्यंत ही सेवा आली, कारण आजची नियोजित सेवा दुसऱ्या महाराजांची होती, पण काही कारणास्तव ही सेवा माझ्याकडे आली. ती पण एकदम आपण म्हणतो 11th आवर, त्या 11th आवरला ही सेवा माझ्याकडे आली. आणि तरी सुद्धा एक महाराज आदरणीय आमचे खरमाळे महाराज असतील आणि भगवंताची कृपा असेल की त्याच्यामुळे मी तुमच्या समोर बोलू शकले. आजचं बोलायचं नियोजन तर नव्हतंच, आणि मुळात कल्पनेवर मला कधी बोलावं लागेल ही कल्पनाच मी केलेली नसल्यामुळे मी काय बोलणार. शेवटी ही एक आता याच्यावर प्रवचन झालं किंवा भगवंताने करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही, कारण हे सगळं जे आहे ते भगवंताचं आहे. आता असो हे पेज चालवणं किंवा ही सेवा माझ्यापर्यंत येणं ही पण एक भगवंताच्या अंशामार्फतच माझ्याकडे आला असं म्हणायला हरकत नाही, कारण विचार तोच चाललाय की आपण सर्व भगवंताचे अंश आहोत. आणि जेव्हा आपण असं म्हणतो की आपण समजा अशी माती जी आहे, माती आहे, मातीने मातीला म्हणजे पाण्यानेच पाण्याला मारता येत नाही ना. त्या पाण्याला मारण्यासाठी आपल्या हातात काठी लागते किंवा हात लागतो तर पाण्याला मारता येईल, पाण्याने पाण्याला मारता येत नाही. त्याप्रमाणे मीही भगवंताचा अंश आहे, तुम्हीही भगवंताचे अंश आहात, आणि भगवंताच्या अंशाने भगवंताच्या अंशाला जर काही सांगितलं तर त्यात काही वाईट म्हणून किंवा जर काही चुकलं असेल तर ते नक्कीच तुम्ही पदरात घ्याल अशी अपेक्षा आहे. माझ्या बोबडिया बोला असं म्हणायला हरकत नाही की जेव्हा आपलं लेकरू जे काही चुकीचं बोलतं किंवा काही त्याच्याकडून चुकतं तेव्हा आई वडीलच ते पोटात घेतात. तसं तुम्ही सगळे मातृपितृ अंतःकरणाने जर काही चुकलं असेल तर ते नक्कीच पोटात घ्याल. ही एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही असं समजते. आणि जे काही माझ्याकडे श्लोक होता, नचमस्थानी भूतानी पश्चिमी योगमेश्वरम भूतभृन्नच भूत सोममात्मा भूत भावण, की हे अर्जुना हा जो माझा ऐश्वर्य योग आहे तो कसा आहे तो पहा, की भूतांना धारण करणारा पण भूतांपासून अलिप्त असल्यामुळे मी तुला भूतांच्या ठिकाणी सापडत नाही, पण कल्पना केली तर ही सर्व भूत हे माझंच स्वरूप आहे. असा या श्लोकाचा भावार्थ जसा माझ्या बुद्धीला उमगला तसा तुमच्यापर्यंत सरळ सरळ आणून पोचवण्याचं काम केलेलं आहे. हे शब्द माझे नाहीत, हे शब्द आहेत भगवंताचे, हे शब्द आहेत संतांचे. मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. का? कारण असं वाटतं की साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी पण बोलविता धनी वेगळाची. आपण सर्वांनी किती सांगितलं काही बोललात तरी मला माहितीये ना साळुंकी मंजूळ बोलते असं वाटतं फक्त, पण बोलवणारा तो भगवंत आहे. त्याच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही. तरी सुद्धा करविली तैसी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे. आपण सर्वही भगवंताच्या अंतःकरणाने माझे शब्द पोटात घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि जे काही कल्पनेवरती बोलण्याचं धाडस केलं जे आपल्या समोर इतका वेळ जो काही शब्द प्रपंच चाललाय त्या शब्द प्रपंचाला इथेच पूर्ण विराम देते आणि थांबते. विठ्ठल 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय.